घेणार आहे हिरव्या मिरचीचा मसाले भात. त्यासाठी इथं मी काली मूछ तांदूळ घेतलेला आहे आणि हे जवळजवळ आहे ना मोठी 1 वाटी तांदूळ आहे. आता हे छान स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे. पण पुलावसाठी काय काय साहित्य लागतं हिरव्या मिरचीच्या पुलावसाठी हे मी तुम्हाला दाखवते. तर इथं मी खोबरं किसून घेतलेलं आहे, हे सुकं खोबरं आहे. इथं आपल्याला ड्राय मसाले लागणार आहे, जिरी, मोहरी, परत हे गरम मसाला, धना पावडर, हळद नाही वापरणार आज आपण. आणि त्याच्यानंतर मग इथं घेतलेलं आहे मीठ आणि इकडं आलं, लसूण आणि हिरवी मिरची ह्याची मी पेस्ट करून घेतली आहे. तिथे छोटे छोटे 2 कांदे मी चिरून घेतलेले आहेत, टोमॅटो चिरून घेतलेला आहे, बटाटा चिरून घेतलेला आहे. एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे. आणि इकडं कुकर मी तापत ठेवलेला आहे. चला आता मी हिरव्या मिरचीमधला पुलाव कसं करते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात अगोदर आता आपण आहे ना हे तांदूळ आहे ना छान वॉश करून घेऊया 2 पाण्याने. स्वच्छ धुवून घ्यायचं तांदूळ. तुम्ही बघू शकता हे किती काळा काळा मुळे, तर हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं. तर आता कुकर गरम झालाय आणि आता कुकरमध्ये आपण तेल टाकूया. पुलावसाठी इथे जास्त तेल नाही लागत, फक्त 1.5 चमचा मी तेल टाकले. तेल छान गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची थोडीशी मोहरी, तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता, थोडीशी जिरी. हे छान तडतडू देऊ. आता जिरी मोहरी छान तडतडली आहे, त्याच्यामध्ये आपण टाकूया आता कांदा. कांदा मी उभा चिरून घेतलाय, तुम्हाला हवं तसं तुम्ही चिरून घेऊ शकता. कांदा थोडासा मऊ पडलाय. आता त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालूया. आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं. दोन मिनिटानंतर त्यामध्ये आपण किसलेलं खोबरं टाकणार आहे. हे सुद्धा छान आता परतून घ्यायचं. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 टोमॅटो आणि बटाटा. आता पुन्हा आपण परतून घ्यायचं या मिरचीमध्ये. तुम्ही एकदा असा ना हिरव्या मिरचीमधला मसाले भात म्हणू शकता किंवा पुलाव म्हणू शकता. एकदा खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप टेस्टी लागतो, खूप भारी लागतो. असं तुम्ही जर माझ्या पद्धतीने केला ना तर तुम्हाला नक्की आवडेल. आता बटाटा आणि टोमॅटो छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडासा गरम मसाला, थोडासाच टाकायचा 1 चमचा. त्यानंतर धनेपूड टाकायची 1 चमचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं. इथं मी 1 चमचा आणि थोडंसं वरती घेतलेलं आहे. आता हे सगळं परतून घ्यायचं परत. आता हे छान एकत्र करून घेतलंय मी, तुम्ही बघू शकताय. मस्त. ह्याच्यामध्ये हळद वापरलेली नाही आहे किंवा कोणताच दुसरा मसाला वापरलेला नाही आहे. जेवढं मी दाखवले तेवढेच मसाले वापरलेत. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया पाणी. इथं 2 ग्लास मी पाणी वापरले. आता ह्याला एक उकळी फुटून देऊ आणि त्यानंतर मग आपण राईस त्यामध्ये टाकणार आहोत. तर आता छान उकळी आली आहे. आता आपण त्याच्यामध्ये ना राईस टाकूया. आता आपण झाकण लावून आहे ना ह्याच्या 3 शिट्टी काढून घेऊया.
तर आता बघू शकताय आपला हिरव्या मिरचीमधला पुलाव तयार झालेला आहे आणि आता मी सर्व करते. एकदम गरम गरम आणि वाफाळता खायला खूपच चविष्ट लागतो. एकदा नक्की हा हिरव्या मिरचीमधला पुलाव ट्राय करून बघा. घरच्या साहित्यामध्ये होतो आणि खूपच छान लागतो. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि प्रतिमाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.